मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या एक्झामसाठी कम्प्युटर बेसिक्स या सेक्शनमधील काही इम्पॉर्टंट एमसीक्यूज पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या टॉपिकवरती काही अत्यंत महत्त्वाचे एमसीक्यूज दाखवणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, तुम्हाला कोणता टॉपिक अवघड जातो किंवा तुम्हाला कोणत्या टॉपिकमध्ये कन्सेप्ट्स क्लिअर पाहिजेत, हे देखील मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल आणि आपण तो आपला डाऊट क्लिअर करूया. तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपला पहिला प्रश्न पाहूया. आता सर्वात पहिला प्रश्न आहे, द फॉलोइंग इज हार्डवेअर. म्हणजे यापैकी कोणता ऑप्शन हा हार्डवेअरचा आहे. आता सगळ्यात पहिलं आपण हार्डवेअर समजून घेऊया. तर हार्डवेअर म्हणजे काय? कोणती पण फिजिकल गोष्ट. म्हणजे अशी गोष्ट ज्याला आपण टच करू शकतो किंवा आपण त्याला फील करू शकतो. याला आपण हार्डवेअर म्हणतो. ओके. सो इथे ऑप्शन्स आहेत MS वर्ड, कीबोर्ड, विंडोज का एक्सेल. आता तुम्ही नीट बघितलात तर याच्यापैकी MS वर्ड, विंडोज आणि एक्सेल हे तिन्ही सॉफ्टवेअरचे प्रकार आहेत. तुम्ही याला टच किंवा फील किंवा हे फिजिकल फॉर्ममध्ये प्रेझेंट नाहीयेत. इथे एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे कीबोर्ड, जो की एक हार्डवेअर आहे. कीबोर्ड सोबत बघितला तर माऊस, सीपीयू, मॉनिटर या सर्व गोष्टी हार्डवेअरमध्ये येतात. आणि सॉफ्टवेअरमध्ये MS वर्ड किंवा एक्सेल, PPT, वर्ड फाईल ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या हार्डवेअर सॉफ्टवेअरच्या आहेत. नेक्स्ट पाहूया, विच ऑफ द फॉलोइंग इज सिस्टीम सॉफ्टवेअर. आता इथे विचारलंय सिस्टीम सॉफ्टवेअर काय आहे. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला सिस्टीम सॉफ्टवेअर काय आहे ही माहिती असलं पाहिजे. सो अशी सिस्टीम किंवा असा सॉफ्टवेअर जे की तुमची सिस्टीम कंट्रोल करते. सो कंट्रोल्स सिस्टीम. आता इथे ऑप्शन्स आहेत MS एक्सेल, ऑपरेटिंग सिस्टीम, वेब ब्राउझर आणि गेम. आता इथे जो ऑप्शन बी आहे, दॅट इज ऑपरेटिंग सिस्टीम, ज्याला आपण OS म्हणतो, ते एक मात्र आहे जे की आपली सिस्टीमला कंट्रोल करतो. आता OS मध्ये काय येतं, तर विंडोज किंवा आपलं लिनक्स या प्रकारचे सगळे जे आहेत ते आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीममध्ये पाहायला मिळतात. आता नेक्स्ट पाहूया, विच ऑफ द फॉलोइंग इज ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, आता मागं आपण बघितलेलं सिस्टीम सॉफ्टवेअर होतं आणि हे आहे ते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. सो ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आपण कशाला यूज करतो, तर आपले जे डेली टास्क असतात, युजर टास्क किंवा तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असो. आता मी ज्या PPT वरती हे बनवलंय ते PPT पण एक टाईपचं सॉफ्टवेअर आहे, जे की एक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. ओके. तुम्ही ज्या कोणत्या गोष्टीला यूज करता तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुमच्या टास्क कंप्लीट करण्यासाठी, त्याला आपण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणतो. तर इथे ऑप्शन्स आहेत लिनक्स, विंडोज, MS वर्ड का BIOS. सो आता इथे याच्यामधला जो लिनक्स आणि विंडोज आहे, तो आहे सिस्टीम सॉफ्टवेअर, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या क्वेश्चनमध्ये पाहिलंय. सिस्टीम सॉफ्टवेअर. BIOS जे आहे तो आहे फर्मवेअर. हे आपण बघितले आपल्या मागच्या काही व्हिडिओजमध्ये. तुमचा जेव्हा किंवा तुमचा डिव्हाइस किंवा फोन तुमचा रिस्टार्ट होतो, तेव्हा तुमच्या फोनने कसं बिहेव केलं पाहिजे, त्यासोबतच काय दाखवलं पाहिजे तुम्हाला, हे याच्यामध्ये असतं BIOS मध्ये. आता राहिला ऑप्शन एकच, तो म्हणजे MS वर्ड. आता तुम्ही वर्ड आपण काय करता, तर डॉक्युमेंट तयार करता, जे की एका टाईपचं टास्क आहे. तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट तयार करायचं असेल तर तुम्ही हे वापरता. देअरफॉर दिस इज अ ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. नेक्स्ट पाहूया, द मेन फंक्शन ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम इज. ओके. आता तुम्हाला मी सांगितलंय याचा अर्थ काय आहे. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, वन विच कंट्रोल दी सिस्टीम. ऑप्शन्स आहेत परफॉर्म कॅल्क्युलेशन्स, मॅनेज हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिसोर्सेस, प्रिंट डॉक्युमेंट्स का स्कॅन इमेजेस. इथे एकच उत्तर आहे बरोबर, ते म्हणजे ऑप्शन बी, दॅट इज मॅनेज हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर्स. आता तुमचं OS काय करतं, तर तुमचे जे काही हार्डवेअर्स आहेत, आता हार्डवेअरमध्ये काय येतं, तर CPU, मॉनिटर, मेमरी, त्यासोबतच प्रोग्राम्स जसे की आता आपण बघितलं वर्ड झालं, किंवा तुमचे गेम्स असतील, तुमचे वेगवेगळे ऍप्स असतील, हे सगळे येतात सॉफ्टवेअरमध्ये. सो या दोन्ही गोष्टींना हँडल करण्याला आपण OS, दॅट इज ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतो. नेक्स्ट पाहूया, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अन ऑपरेटिंग सिस्टीम. आता हा क्वेश्चनचा आन्सर आपण पाहिलंय, तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज विंडोज. तुम्ही ऐकलं असाल विंडोज, त्यासोबतच लिनक्स किंवा अँड्रॉइड. आता आपण अँड्रॉइड फोनसाठी वापरतो, किंवा ऍपल iOS यासारखे जी गोष्टी आहेत त्याला आपण ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतो. आता मित्रांनो नेक्स्ट प्रश्न पाहूया, तो म्हणजे विच सॉफ्टवेअर इज यूज टू क्रिएट डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी तुम्ही कोणता सॉफ्टवेअर वापरता. ऑप्शन्स आहेत MS वर्ड, विंडोज, BIOS, कंपायलर. याचे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन ए, दॅट इज MS वर्ड. आता विंडोज आहे तो OS आहे, हा आहे तो फर्मवेअर आहे. आता मित्रांनो लास्ट ऑप्शन आहे तो म्हणजे कंपायलर. आता कंपायलरचं बेसिक काम काय आहे, तर तुम्ही जे काही तुमचं इनपुट देता कम्प्युटरला, ते कम्प्युटरला कसं कळतं, तर कंपायलरमुळे कळतं. कारण की कंपायलर काय करतं, तर जो काही डेटा आहे किंवा इन्स्ट्रक्शन आहे त्याला कम्प्युटर लँग्वेज
मध्ये कन्वर्ट करतं आणि ते त्याला ॲज अ इनपुट म्हणून देतं. देअरफॉर कंपायलरला आपण ॲज अ ट्रान्सलेटर म्हणून म्हणू शकतो. नेक्स्ट पाहूया, विच ऑफ द फॉलोइंग इज अ युटिलिटी सॉफ्टवेअर. आता युटिलिटी सॉफ्टवेअर काय आहे हे आधी माहिती असलं पाहिजे. तर असा सॉफ्टवेअर ज्याला आपण मेंटेनन्स किंवा ऑर प्रोटेक्शनसाठी यूज करतो त्याला आपण युटिलिटी सॉफ्टवेअर असं म्हणतो. ओके, तुम्ही इझिली एक गोष्ट लक्षात ठेवू शकता, युटिलिटी सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर सिक्युरिटी टूल. ऑप्शन्स आहेत अँटीव्हायरस, MS एक्सेल, विंडोज का क्रोम. तुम्हाला ऑप्शन बघताच कळलं असेल, ऑप्शन ए दॅट इज अँटीव्हायरस. आपण याला का वापरतो, तर आपल्या कम्प्युटरला व्हायरसपासून वाचवण्यासाठी. देअरफॉर हा आहे एक सिक्युरिटी टूल. नेक्स्ट प्रश्न पाहूया मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाइप ऑफ सिस्टीम सॉफ्टवेअर. ऑप्शन्स आहेत कंपायलर, MS पेंट, टॅली का फोटोशॉप. आता तुम्ही नीट पाहिलात तर MS पेंट, टॅली आणि फोटोशॉप ही तिन्ही ऍप्लिकेशन्स आहेत. यापैकी कुठलाही सिस्टीम सॉफ्टवेअर नाहीये. आता सिस्टीम सॉफ्टवेअर काय करतं, तर तुमच्या सिस्टीमला रन करण्यामध्ये हेल्प करतं. सो कंपायलरचं काम काय आहे आपण पाहिलंय, तर ट्रान्सलेशनचं काम आहे. कोडला मशीन लँग्वेजमध्ये म्हणजेच काय कम्प्युटर लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायचं काम करतं. देअरफोर ऑप्शन करेक्ट असेल तो म्हणजे ऑप्शन ए, कंपायलर. नेक्स्ट प्रश्न पाहूया, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट हार्डवेअर. यापैकी कुठला ऑप्शन हार्डवेअर नाहीये ते विचारलंय, म्हणजे काय सॉफ्टवेअर कोणतं आहे. आता इथे ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसतंय सॉफ्टवेअर लिहिलंय, सो ऑप्शन सी दॅट विल बी करेक्ट, कारण की बाकीच्या प्रत्येक गोष्ट एक फिजिकल फॉर्ममध्ये प्रेझेंट आहेत. नेक्स्ट प्रश्न पाहूया, विच डिव्हाइस इज युज्ड फॉर इनपुट. यातला कोणता डिव्हाइस ॲज अ इनपुट म्हणून यूज करतो आपण. ऑप्शन आहेत प्रिंटर, मॉनिटर, माऊस का स्पीकर. आता प्रिंटर मधून आपण एक्झॅक्टली काय करतो, तर आपण डॉक्युमेंट प्रिंट करतो, म्हणजे काय झालं, एक आउटपुट आहे. आता नेक्स्ट आहे मॉनिटर. आता मित्रांनो, तुम्ही ज्या स्क्रीनवरती तुमचा व्हिडिओ पाहताय ते एक स्क्रीन आहे, म्हणजेच काय मॉनिटर आहे. हे काय काम करतं, तर आउटपुटचं काम करतं. तुम्ही जो व्हिडिओ पाहताय तो व्हिडिओ आउटपुटच्या फॉर्ममध्ये तुम्ही पाहताय. देअरफोर हे पण एक आउटपुट आहे. आणि स्पीकरमधून काय येतं, तर व्हॉइस येतो ॲज अ आउटपुटच्या फॉर्ममध्ये, म्हणून हा पण आउटपुट झाला. पण माऊसमध्ये काय करतो आपण, आपण पीसीला किंवा आपल्या डिव्हाइसला एक इन्स्ट्रक्शन देतो. आता मी जे ही माझे पेन यूज करतोय ते पण ॲज अ माऊस म्हणून इनपुट आहे. मी काय लिहिलं पाहिजे किंवा मी कुठे पॉईंट केलं पाहिजे हे देखील मी त्याला इन्स्ट्रक्ट करतोय, तेव्हाच ते करतंय. देअरफोर माऊस ॲज अ इनपुट डिव्हाइस म्हणून काम करतं. नेक्स्ट पाहूया, विच ऑफ द फॉलोइंग इज अन आउटपुट डिव्हाइस. आता आपण पाहिलं होतं, तर ऑप्शन्स आहेत कीबोर्ड, माऊस, प्रिंटर का स्कॅनर. आता यापैकी कीबोर्ड, माऊस आणि स्कॅनर आपण इनपुट म्हणून यूज करतो. याच्याने आपण आपल्या पीसीला किंवा डिव्हाइसला ॲज अ इन्स्ट्रक्शन देतो काही. पण प्रिंटरमधून आपण काय करतो, तर डॉक्युमेंट प्रिंट करतो. देअरफोर हा एक आउटपुट डिव्हाइस आहे. नेक्स्ट पाहूया, विच सॉफ्टवेअर ऍक्ट्स ॲज अन इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर. यापैकी कुठला सॉफ्टवेअर आपल्या युजर आणि हार्डवेअरमध्ये ॲज अ इंटरफेस म्हणून काम करतो. ऑप्शन्स आहेत ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम, कंपायलर का युटिलिटी. आता इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज OS. आता मित्रांनो, तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरती जी काही गोष्टी यूज करताय ते OS मुळे यूज करताय. आता OSचं सिंपल काम काय आहे, तर सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअरला हँडल करणं. देअरफोर सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअर काय आहे, एक्झॅक्टली हा डिव्हाइस आहे, म्हणून ऑपरेटिंग सिस्टीम हा करेक्ट असेल. नेक्स्ट प्रश्न पाहूया, विच ऑफ द फॉलोइंग इज ओपन सोर्स OS. आता ओपन सोर्स म्हणजे काय, ओपन सोर्स म्हणजे जो फ्री आहे आणि ज्याचा कोड पब्लिकली अवेलेबल आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही आता पण सर्च केलात तर तुम्हाला त्याचा कोड आणि हा पूर्ण OS फ्रीली भेटेल. तुम्ही त्याला इन्स्टॉल करू शकता आणि तुमच्या PC मध्ये पण टाकू शकता. सो ऑप्शन्स आहेत विंडोज, लिनक्स, MS वर्ड का एक्सेल. आता याच्यापैकी जे MS वर्ड आणि एक्सेल आहेत ते तर ऍप्लिकेशन आहेत, त्यांचा काही संबंध नाही याच्यामध्ये. आणि विंडोज आहे तो पेड आहे. आणि ऑप्शन राहिला बी, दॅट इज लिनक्स, जो की फ्री आणि ओपन सोर्स OS आहे. नेक्स्ट पाहूया, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज ट्रान्सलेटर. ऑप्शन्स आहेत OS, कंपायलर, ब्राउझर, एडिटर. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्ही कुठल्या जरी गोष्टीत बोललात, तुम्ही PC बद्दल बोललात, तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज बद्दल बोललात, तर त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे जे ट्रान्सलेशनचं काम करते, ते म्हणजे ऑप्शन बी, दॅट इज कंपायलर. तुम्ही कुठेतरी पाहिलात कंपायलर हा शब्द, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की याचं काम एकच आहे, ते म्हणजे ट्रान्सलेशनचं. आता ट्रान्सलेशन किंवा इंटरप्रिटर म्हणू शकतो आपण.
तुम्ही काय लिहिलंय किंवा तुम्ही काय इनपुट दिलंय त्याला इंटरप्रिट करायचं काम याचं आहे. नेक्स्ट पाहूया आणि आपल्या व्हिडिओचा लास्टचा प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग कन्व्हर्ट्स हाय लेवल लँग्वेज टू मशीन कोड? आता हाय लेवल लँग्वेज म्हणजे काय? तर आपण जे डे टू डे लाईफमध्ये आपण यूज करतो, आपली इंग्लिश झाली किंवा आपल्या पीसीची लँग्वेज झाली, ती आहे हाय लेवल लँग्वेज. आणि मशीन कोड म्हणजे काय? तर कम्प्युटर अंडरस्टँडेबल लँग्वेज, म्हणजे पीसीला किंवा डिव्हाइसला जी लँग्वेज कळती ती लँग्वेज. तर आपण याचा आन्सर पाहिलंय. इथे ऑप्शन असतील इंटरप्रिटर, कंपायलर, असेंबलर का ओएस. आता इथे ऑप्शन तीनही बरोबर असतील, इंटरप्रिटर, कंपायलर किंवा असेंबलर, कारण की आपण या तिघांना अल्टरनेटिव्हली यूज करतो. तुम्ही त्याच डिव्हाइसला ॲज अ इंटरप्रिटर म्हणू शकता किंवा कंपायलर म्हणू शकता किंवा असेंबलर म्हणू शकता. फक्त एक ऑप्शन असेल तो म्हणजे ओएस, पण बाकी तिन्ही ऑप्शन बरोबर असतील. तुम्हाला जर तुमच्या एक्झाममध्ये आता ऑब्व्हियस आहे की तुम्हाला हे तिन्ही ऑप्शन नाही येणार, यापैकी कुठलं तरी एखादं येईल, तर कुठलं तरी ऑप्शन असेल तर तुम्ही ते टिक करू शकता. तर चला मित्रांनो, आजचा हा आपला व्हिडिओ इथे थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला कोणता टॉपिक पाहिजे किंवा तुम्हाला कशावरती व्हिडिओ पाहिजे ते देखील मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ त्यावरती बनवेल. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथे थांबूया. धन्यवाद.